नमस्कार मित्रांनो, मी सचिन कापुरे. आज आपण आलेलो आहोत लोणारमध्ये काळे सरांच्या घरी आणि यांच्या इथे एक साप निघाला असं म्हणताय. तुम्ही बघितलं का? हो. केवढा काय? छोटाच आहे. बरोबर. कुठं आहे? नमस्कार. या कॉटच्या मागे. हो, त्या पॉटच्या मागे. लाईट लावा. साप हा अचानक पायऱ्यावरून किंवा इतर झाडावरून आपल्या घरामध्ये नळ्यामधून येऊ शकतो. ट्री स्नेक, रुका स्नेक असावा असं मला वाटतंय. इकडे तिकडे बघितल्यानंतर थोडी छटा त्याची दिसली आणि ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक असावा किंवा म्हणजे रोका असं मला वाटलं. याला नानिटी सापही म्हणतात. अत्यंत चपळ व सहसा झाडावर राहणारा हा साप आहे. हा साप जवळपास 5 ते 6 फुटाचा असतो व एकदम पतला असतो व काश्यासारखं याच्या पाठीवरती एक छटा असते. तपकिरी काळ्या छटा याच्या पाठीवर असतात. नानेटी साप सहसा घरामध्ये पाली किंवा पक्ष्यांची अंडी, पक्षी हे याचं खास भक्ष्य असते, यांना खाण्यासाठी येत असतो. मोरपंखी आकाराचा एक लेअर असतो आणि खूप चावतोही मस्त. सुंदर असा साप आहे हा. बघा, याला मस्त झालर असते, कलर असतो. ऊन पडल्यानंतर हा मोरपंखी शेड सोडतो. हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे, म्हणून मला चावला तरी मला याचा काही इफेक्ट होत नाही. बराच वेळ एका जागी थांबला. याला शेलाटी म्हणतो आपण. जोरात चपळ असतो खूप आणि खूप जोरात पळतो, उड्या मारत मारत चालतो. बरेच वेळा जुने लोक असे सांगतात की हा साप आपली शेपूट तोंडामध्ये धरतो व एका चाकासारखं गतीने पळतो, परंतु हे शक्य नाही. तो खूप जोरात पळतो. चपळ असल्यामुळे हा एक गैरसमज लोकांचा आहे. संकट स्थिती जाणवल्यास हा साप आपली मान फुगवतो व शरीराचा आकार थोडा मोठा करतो. असा हा रुका साप. माझ्याकडे तो नाही, तो पण आता गाडीत आहे. तर आपण व्यवस्थित रेस्क्यू केलेला आहे. आता याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आपण सोडून देऊया. धन्यवाद मित्रांनो. सर कोणाला तुम्हाला दिसला होता का? ओके. चला, काळे सरांचं घर आहे ते इथे जंगलाचा एरिया आहे, त्याचंच घर आहे, त्याच्यामुळे हा साप इथे आलेला आहे, बाकी काय नाही. चला, याला सोडून देऊ. धन्यवाद. आता काळे सरांच्या इथे निघलेला रुका ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक, सुंदर असा साप. आता याला आपण याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून देत आहोत. घ्या खाली घ्या. ठीक आहे मित्रांनो, हा गेलेला आहे. त्याला राग आल्यानंतर तो एक मोरपंखी कलर दाखवतो व आपलं बॉडी फुगवतो. असा हा रुका साप. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मी सचिन कापुरे. सापांना मारू नका, त्यांना वाचवा. धन्यवाद.